नमस्कार मित्रांनो, 19 डिसेंबर उलटून गेला, पण पृथ्वीराज बाबांचा फुगा काही फुटलाच नाही. आणि त्यामुळे TV9 मराठीला, कदाचित इतरांनाही कराड होऊन त्यांनी काही मुलाखती दिल्या आणि त्याच्यात त्यांनी कोणता बॉम्बस्फोट होणार होता आणि कोणाचं नाव कसं येणार होतं त्याच्याबाबत खुलासा केला. अर्थात त्यांचं म्हणणं आहे की 300 GB डेटा आहे आणि त्यामुळे थोडं थांबा, मोदींच्या बाबत स्फोटक माहिती लवकरच बाहेर येईल. आणि त्यामुळे आता हसावं का रडावं हे कळत नाहीये, कारण पृथ्वीराज बाबांना त्यांच्या पडलेल्या सरकारमधले कर्तबगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणाचा तपास कसा केला हे जर माहिती असतं तर त्यांनी एप्स्टाईन प्रकरणाबद्दल एवढ्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. कदाचित त्यांना असं वाटत असेल की महाराष्ट्र सरकारने, सचिन वाझे वगैरे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे तपास केला तसं अमेरिकेत होत नसेल. अमेरिकेत कायदा झाला की सगळ्या गोष्टी अगदी कायद्यानुसार होतं. भारतीय लोकांना सवय असतं की भारतात सगळं सेटिंग असतं आणि अमेरिकेत सगळ्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे केल्या जातात. आणि त्यामुळे त्यांना बहुतेक भारतापेक्षा जास्त अपेक्षा अमेरिकेच्या त्या कायद्याकडनं असावी की हा कायदा झाला, आता सगळ्या गोष्टी बाहेर येणार. तसंही त्यांचं UPA सरकार फक्त कायदे करत होतं. हा अधिकार, तो अधिकार, प्रत्यक्षात काही मिळत नव्हतं, पण कायद्याने लोकांना अधिकार देण्यात येत होते. आता एप्स्टाईन प्रकरणाचं काय झालं हे सांगतो. 19 डिसेंबर मुदत होती. त्याच्या आत अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनी, म्हणजे पॅम बोंडी म्हणून ट्रम्प यांच्या सहकारी आहेत, त्यांनी जे आवश्यकतेनुसार या ज्या सगळ्या एप्स्टाईन फाईल्स आहेत त्या प्रसिद्ध केल्या. अजूनही सगळ्या फाईल प्रसिद्ध झाल्या नाहीच आहेत, बऱ्याच फाईल प्रसिद्ध व्हायचे आहेत. पण त्यातनं काय झालं, खोदला डोंगर आणि निघाला क्लिंटन. म्हणजे या सगळ्या फाईल्स बाहेर काढण्यामागे बिल क्लिंटन आणि डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित लोकांची बदनामी करणं, त्यांचे कारनामे उघड करणं, एवढाच हेतू होता. हमाम में सभी नंगे होते हैं. तसं एप्स्टाईन फाईलमध्ये अनेकांची नावं आहेत, अनेकांचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, टेलिफोन कॉलचे तपशील आहेत, ईमेल आहेत. पण त्यातल्या अनेक गोष्टी राष्ट्रीय सुरक्षा या सदराखाली किंवा त्या व्यक्तीची सुरक्षा किंवा त्या अल्पवयीन मुलीचं तपशील उघड होऊ नयेत म्हणून काळे करण्यात आलेले आहेत. लिटरली रिडॅक्टेड, म्हणजे असं त्याच्याभोवती पूर्ण काळा रंग केलेला आहे. आता याच्यात काय काय दिसतंय, जे फोटो प्रसिद्ध झाले त्याच्यात अनेकांचे फोटो आहेत, पण त्याच्यात सगळ्यात जास्त अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे फोटो आहेत. त्याच्यात एका याच्यात ते महिलेचे कपडे घालून बसल्याचा फोटो आहे, एका फोटोत ते एका स्विमिंग पूलमध्ये किंवा जॅकुझीमध्ये, आणि त्या जेफ्री एप्स्टाईनची पार्टनर गिलिन मॅक्सवेल तिच्यासोबत आणि इतर काही लोकांबरोबर एकत्र आंघोळ करत, म्हणजे काय आंघोळ नाही करणं, पोहतायत काय म्हणतात आहे, पण ते अमेरिकेत अशा गोष्टी होतात, मी सांगू शकत नाही. आणि त्यामुळे असे फोटो आहेत. याच्याशिवाय या ज्या सगळ्या, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या घरांमधले फोटोग्राफ, त्याच्यामध्ये अश्लील फोटोग्राफ, नग्न फोटोग्राफ, त्याच्यामध्ये सगळे अशा सगळ्या गोष्टींचे फोटोग्राफ मटेरियल आहेत. त्याच्यामध्ये बिल क्लिंटन जसा आहे तसा बिल गेट्सही अनेक अल्पवयीन मुलींसोबत त्याचे फोटो आहेत. त्यांच्या मुलींचे चेहरे झाकलेले आहेत. त्या मुलींसोबत तो काय करतोय कळायला कल्पना नाही. तो म्हणू शकेल की मी फक्त त्यांना भेटलो, तो फोटो काढले, मला काय माहिती होतं की ते अल्पवयीन आहे. क्लिंटनचंही तेच म्हणणं आहे. याच्यामध्ये त्याचं जे खाजगी बेट होतं, त्या बेटावरच्या समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो आहेत. त्याच्यात अनेक तरुण आणि किशोरवयीन मुलींचे नग्नावस्थेतले फोटो आहेत. ते पण सगळे, म्हणजे सगळ्या जेवढ्या गोष्टी दाखवलेत त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी झाकलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे जे सगळे चाहते होते की ज्यांना या सगळ्यातनं काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती, जेव्हा या फाईल ओपन झाल्या तेव्हा सगळ्यांनी डोंगर खणायला सुरुवात केली. आणि हा म्हणता सगळीकडनं डोंगर खणून काढला, पण त्या डोंगराच्या आतमध्ये हे खोदा पहाड निकला चुहा, तसं इथे खोदला डोंगर निघाला क्लिंटन, अशी अवस्था झाली.
आणि त्याच्यामुळे अमेरिकेत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. खुद्द बिल क्लिंटन त्यांची जी प्रवक्ती आहे एंजल युरेना का काहीतरी, तिने प्रतिक्रिया दिली आहे की ट्रम्प यांचे स्वतःचे समर्थक, त्यांना सत्य हवं आहे, त्यांना तमाशा नको आहे. म्हणजे त्यांना हे सगळं सोयीस्कर, तुम्हाला क्लिंटनची बदनामी करायचं असं हे असेल तर जे काही तुमचं आहे ते सगळं बाहेर काढा, सगळ्या फाईल लोकांपर्यंत येऊ द्या. आणि तीच इतरही लोकांची मागणी. याच्यातनं काही कळतच नाही काय आहे ते. आणि म्हणून पृथ्वीराज बाबांना हे कळलं नाही की राजकारणापलीकडची मैत्री फक्त महाराष्ट्रात नसते, जगात सगळीकडे असते. देशात दिल्लीतही असते, गल्लीतही असते, आणि न्यूयॉर्कमध्येही असते, आणि लंडनमध्येही असते. आणि त्याच्यामुळे ट्रम्प सरकारने सोयीनुसार फोटो काढलेले आहेत, बाहेर काढलेले आहेत. हे फोटो कधीचे आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. 2005 साली आणि 2008 साली. 2005 साली त्याच्याविरुद्ध तक्रार झाली, त्याच्यानंतर अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी तिथे धाडी घातल्या, तेव्हा त्यांच्या ताब्यात मिळालेल्या गोष्टी आहेत. नंतर 2008 साली काही धाडी घातल्या आणि नंतर बहुतेक 2018-19ला धाडी घातली. तेव्हाच्या या गोष्टी आहेत. आता त्याच्यानंतर तेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर बराक हुसेन ओबामा 2 टर्म 8 वर्ष अध्यक्ष होते. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प 4 वर्ष अध्यक्ष होते. त्याच्यानंतर जो बायडन 4 वर्ष अध्यक्ष होते. आणि आता ट्रम्प यांचं 1 वर्ष लवकरच पूर्ण होईल. म्हणजे जवळपास 20 वर्ष झाली. हे पुरावे अमेरिकेच्या तपास यंत्रणांकडे बरेचसे पुरावे आहेत. आणि त्याच्यामुळे खरंच पारदर्शकता, न्याय वगैरे अशा गोष्टींची अमेरिकेत काही कोणाला चाड असती तर या गोष्टी 20 वर्षापूर्वी, नाहीतर 15 वर्षापूर्वी, नाहीतर 10 वर्षापूर्वी बाहेर आल्या असत्या. पण त्या बाहेर आल्या नाही. जसं इकडे अब्दुल करीम तेलगी अनेक प्रकारचे आरोप होऊनही राजरोसपणे फिरत राहिला. बॉलिवूडमधले अनेक स्टारही अनेक प्रकारचे आरोप झाले. आपल्याकडे एक दाम्पत्य आहे की त्यांच्याविरुद्ध अश्लील चित्रपट बनवण्यापासून ते अनेक गोष्टींवर आरोप झालेले आहेत. पण ते उजळ माथ्याने फिरत असतात सगळीकडे आणि सगळ्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. त्यांचे हॉटेल आहे, सगळं आहे. अमेरिकेतही तेच आहे. अमेरिका काही वेगळी नाही आहे. आता पृथ्वीराज बाबांना म्हणून म्हटलं की या अख्ख्या डोंगरात जिथे मायकल जॅक्सन आहे, जिथे बिल गेट्स आहे, ज्याच्यामध्ये गुगलचे संस्थापक आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिकेतल्या काही अभिनेत्री आणि गायिका, गायक सगळे हे आहेत, नंतर रिचर्ड ब्रॅन्सन आहे, म्हणजे कोण नाही आहे त्याच्यात, अमेरिकेतले सगळे आहेत त्याच्यात. आता त्याच्यात यांना काय वाटत होतं की मोदी राजीनामा का देतील, हे आलं कुठून, म्हणजे यांचं म्हणजे पृथ्वीराज बाबा ते बाबूराव अर्नाळकर कसे झाले त्याचे पण एक मला कारण दिसतंय. कारण याच्यात काय आहे, भारतीयांचे खूप त्रोटक उल्लेख आहेत. कारण हे सगळे पार्ट्या फ्लोरिडाच्या घरात आणि इतरत्र पार्ट्या चालायच्या. पण लक्षात घ्या, हा काही जेफ्री एप्स्टाईन काही फक्त दलाल नव्हता. म्हणजे अशा प्रकारे शरीर विक्रय करणाऱ्या महिलांचा दलाल नव्हता. तो एक बँकर होता. अनेक श्रीमंत लोकांचे पैसे गुंतवत होता, त्यांच्यासाठी इतर श्रीमंत प्रभावशाली व्यक्तींशी भेटी आयोजित करत होता. आता अमेरिकेत कोणाची काय लफडी आहेत हे तुम्हाला इथे बसून कसं कळणार. आणि शेवटी तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर अशा लोकांच्यातली उडबस ही तुम्हाला आवश्यक आहे. आता याच्यात भारतीयांचा उल्लेख कुठे येतो, याच्यामध्ये अनिल अंबानींचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये तोही ईमेलद्वारे आहे. आणि तोही कधी आहे तर 2019, 2017, 8, 19 या कालावधीतला आहे. म्हणजे हे आरोप झाल्यानंतर एप्स्टाईननी मी हे सगळं केलं हे मान्य केल्यानंतर आणि त्याला शिक्षा न होता त्याला केवळ चापट मारून हात रे केल्यासारखी शिक्षा झाली. आणि नंतरही तो उजळ माथ्याने वावरत होता. मग जेव्हा अमेरिकेत मी टूची लाट आली तेव्हा पुन्हा आरोप झाले. मग त्याला खरोखर तुरुंगात टाकण्यात आलं. तोपर्यंत तो उजळ माथ्याने वावरत होता. उजळ माथ्याने वावरत असताना लोकांना भेटत होता, भेटी आयोजित करत होता. त्याच्यात कुठेतरी ट्रम्प यांच्या सल्लागारांनी, मीडिया सल्लागारांनी, स्टीव्ह बॅनननी, की त्यांना मोदींची भेट हवी होती, काही जुगाड करता येईल का म्हणून एप्स्टाईनला विचारलं होतं. आणि त्यांनी डन म्हणून असं हे केलं होतं. आता ती कोणाच्या थ्रू त्यांनी मोदींची भेट आयोजित केली. आता भेट आयोजित करणं आणि याचा या सगळ्याशी काय संबंध आहे, काही संबंध नाही आहे. तर ते बहुतेक हरदीप सिंग पुरी हे भारताचे अमेरिकेतले राजदूत होते. त्याच्यानंतर ते कुठल्या तरी एका फाउंडेशनचे अध्यक्ष होते. त्या फाउंडेशनला अनेक ठिकाणून देणग्या मिळत होत्या. त्याच्यात एप्स्टाईनच्याही संस्थेची देणगी आली होती. त्यांच्या थ्रू त्यांनी हे केलं का कल्पना नाही, पण ती शक्यता असू शकते. पण जरी हे समोर आलं तरी त्याच्यातनं ज्याला क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी काय संबंध आहे तर काही संबंध नाही आहे.
जोपर्यंत कुठल्याही प्रकारचा पुरावा, काही फोन कॉल केलाय, काही कोणाला बोलवलंय, यात काय आहे की एक माणूस 2005 ते 8 सालात त्याला शिक्षा झाल्याचं नाटक होतं. नंतर तो पुन्हा उजळ माथ्याने फिरायला लागतो. जेव्हा तो उजळ माथ्याने फिरायला लागतो, आता आपल्याकडेही बघा की इथे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांना शिक्षा झालेली आहे. शिक्षा बघून ते परत आले, आता पुन्हा उजळ माथ्याने वावरतात, काम करतात. आता पुन्हा कुठेतरी शोधून काढलं आणि पुन्हा त्यांना कारवाई सुरू झाली. तर गेल्या 5-7 वर्षात बाहेर असताना जे त्यांना भेटलेत ते काही गुन्हेगार ठरत नाही. आणि मोदींचा तर कुठे उल्लेखही नाही, अनिल अंबानींचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे यांना हे जे काँग्रेसचे कॉन्स्पिरसी थेअरीवाले, त्यांना त्याच्यातनं काहीतरी मोठं काही निघेल असं वाटतंय. पण हे आहे ते काहीच त्याच्यातनं बाहेर येत नाही आहे आणि ते बाहेर येणारही नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण अमेरिकेतली सगळी हीच मंडळी, कुठलंही सरकार असो, ही सत्ताधारी वर्तुळात राहणारी मंडळी आहेत. त्याच्यामध्ये मोठे बँकर आहेत, मोठे उद्योगपती आहेत, मोठे सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे डेमोक्रॅट जाऊ दे, रिपब्लिकन येऊ दे, रिपब्लिकन जाऊ दे, डेमोक्रॅट्स येऊ दे, ही मंडळी त्या वर्तुळात आहेत. आणि यांचे कारनामे, यांच्यासाठी तर सत्ता राबवली जाते. आणि ते जर बाहेर येणार असते तर ते 2005 साली, 6 साली, 7 साली आले असते. ते अजूनही बाहेर आलेले नाही. हे अमेरिकेतल्या लोकांना कळलं आहे. पण ते कोल्ह्याची गोष्ट नाही की कावळ्याच्या तोंडात काहीतरी मासा असतो आणि तो कोल्हा बघत बसतो की कधी मासा पडेल कावळ्याच्या तोंडात आणि कधी हा खाईल. अशा अवस्थेत जे वावरतील त्यांचं हसू झाल्याशिवाय राहणार नाही. आता नाही म्हणायला हे सांगता येईल की 300 GB डेटा आहे आणि सगळा डेटा बाहेर येईपर्यंत अनेक महिने लागतील. मग काही जण म्हणतील की नाही, हे सगळे रिडॅक्ट केलं आहे, जे काळं त्याच्यावर चेहरे झाकले ते उघड करा, जी नावं झाकले ती उघड करा. ती कशाच्या आधारावर झाकलेत? राष्ट्रीय सुरक्षेच्या, वैयक्तिक सुरक्षेच्या. जिथे क्लिंटन आहेत तिथे त्यांचे फोटो ठळकपणे प्रसिद्ध केलेत, पण जिथे दुसऱ्या फोटोत दुसरं कोणी आहे तिथे त्या फोटोमध्ये अल्पवयीन मुली आहेत म्हणून ते सगळे चेहरे झाकलेले. आणि याच्या मागे लक्षात घ्या, जसं आपल्याकडे झालं, खूप प्रेशर आलं की चौकशी लावली जाते, एक आयोग नेमला जातो, मग चौकशी पूर्ण होते, निघत काही नाही. लोकांना खुळं बनवायचे हे धंदे राजकारणात गेली अनेक दशकं चालू आहेत. हे फक्त भारतात नाही चालत, जगात सगळीकडे हे चालतं. आणि अमेरिकेत तर हे चालतं. आणि त्यामुळे कोणीतरी अमेरिकेच्या आशेवर मोदींना धडा शिकवण्यासाठी अशा प्रकारच्या वल्गना करत असेल. म्हणजे मला याची सगळ्यात गंमत वाटली. हे सगळं का सुरू झालं? कारण ट्रम्पला हरवता येत नाही. ट्रम्प आता अध्यक्षपदावर बसून जे काही कारनामे करत आहेत, डेमोक्रॅट पक्षाचे कार्यकर्ते, नेते सगळे हतबल झालेले. आणि त्यामुळे त्यांनी काय करायला सुरुवात केली, यातला जो काही मसाला आहे, हे फोटो काही 2005 साली त्याचे सगळे ताब्यात आले होते, त्यातला काही भाग काहींकडे आहे. त्यांनी सोयीस्कररित्या ट्रम्पला अडचणीत आणणारे फोटो, कारण ट्रम्पही अनेकदा भेटलेला आहे, ट्रम्पचा चांगला मित्र होता एप्स्टेन, ते ट्रम्पचे फोटो, ट्रम्पच्या संबंधित लोकांचे फोटो प्रसिद्ध करायला सुरुवात केली. मग चौकशीची मागणी झाली, प्रेशर आलं, मग दोन्ही पक्षांच्या लोकांवर प्रेशर आलं. कारण अमेरिकेतल्या लोकांना जाणवत आहे ना, हे सगळे मिळून आपल्याला खुळं बनवत आहेत. जसं महाराष्ट्रात वाटतं की हे सगळे इकडे भांडतात पण तिकडे सगळे एकत्र बसतात, तसं अमेरिकेतल्या लोकांना वाटतं. आणि त्यामुळे मग त्यांनी प्रेशर आणलं, कायदा केला. आता लोकांना वाटायला लागलं कायदा झाला म्हणजे आता सगळं होईल, काही होणार नाही. यालाच तर राजकारण म्हणतात. जो लवकर समजतो तो मनस्ताप करून घेत नाही, पण जो त्याच्यावरनं अतर्क्य निष्कर्ष काढतो आणि त्याच्यातनं स्वतःला सत्तेच्या वर्तुळात जाण्याची वाट बघत बसतो, त्याची तर खरंच मला गंमत वाटते. पृथ्वीराज चव्हाणांकडनं ही अपेक्षा नव्हती, पण त्यांना जर अपेक्षा असेल अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडनं, भारतीय सरकारपेक्षा, इतर कुठल्या देशातल्या सरकारपेक्षा, तर त्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.